आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत। सर्वप्रथम या ठिकाणी युगपुरुष आदरणीय वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांना, त्याचबरोबर ह्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि ज्यांनी महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देण्याचं काम केलं असे कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांना विनम्रपणे मी अभिवादन करतो। सातारा जिल्हा आपल्याला माहित आहे की सातारा जिल्हा एक आगळा वेगळा जिल्हा आहे। अनेक चळवळी ज्या भूमीत जन्माला आल्या, स्वातंत्र्याची चळवळ असेल, स्त्री शिक्षणाची चळवळ असेल, सत्यशोधक चळवळ असेल, क्रांतिसिंह नाना पाटलांची पत्री सरकारची चळवळ असेल, अनेक चळवळी ह्या संपूर्ण भूमीत या सातारा जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्या चळवळींचाच एक भाग म्हणून कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व त्यांचं होतच आणि ह्या संपूर्ण महाराष्ट्राला त्यांच्या रूपाने आणि देशाला त्यांच्या रूपाने एक सातारा जिल्ह्याचा आवाज आणि त्यांचं नेतृत्व हे त्यांनी नेतृत्व ह्या महाराष्ट्राचं केलं आणि देशाचं देखील केलं। आणि त्यावेळेस असं म्हटलं जायचं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला। यशवंतराव चव्हाणांचे जे विचार होते, त्यांचं संपूर्ण जे काय ज्याचा आधार घेऊन त्यांनी जीवनात वाटचाल केली ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार होते। यशवंत विचारांचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळेस लोकांच्या कल्याणाचा विचाराचा आपण उल्लेख करतो। असं असताना या ठिकाणी आवर्जून मला सांगावंसं वाटतं की यशवंतराव चव्हाणांचा काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा फक्त निवडणुकीकरता वापर केला, पण मात्र त्यांचे विचार हे आचरणात जे विचार छत्रपती शिवाजी महाराजांचे होते तेच विचार यशवंतराव चव्हाण साहेबांचे होते। ते विचार आचरणात आणण्याचं मात्र काम झालेलं पाहायला आपल्याला दिसत नाही। आणि असं असताना, असं उत्तुंग असं व्यक्तिमत्व असताना चव्हाण साहेबांचं, त्यांना खरं तर वास्तविक त्यांना सुचायला हवं होतं की त्यांना त्या देशातला सर्वात मोठा नागरी पुरस्कार त्यांना दिला गेला हवा होता, तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार। त्यावेळेस का झालं नाही मला माहित नाही, पण येत्या 29 तारखेला आदरणीय पंतप्रधान मोदीजी ची सभा या सातारा जिल्ह्यात होत आहे। ही सभाचं ठिकाण सुद्धा कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत ही सभा होत आहे आणि आम्ही त्यांना आग्रहाची विनंती करणार आहोत की कैलासवासी यशवंतराव चव्हाण त्यांचं योगदान समाजाप्रती हे पाहता त्यांना संपूर्ण सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन, भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित
करावं. हे बोलत असताना मला हे का देण्यात यावा, तर लोकांना, भावी पिढीला कळणं गरजेचं आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांचे जे विचार होते ते विचार समाजाच्या कल्याणाचे जे होते, पण एक चांगली दिशा देणारे विचार होते आणि लोकांपर्यंत, भावी पिढीपर्यंत पोहोचवले गेले पाहिजे. हे आम्ही सर्वांनी विचार करून, आणि व्यक्तिशः हा माझा स्वतःचा विचार तर आहेच, पण अनेकांना ज्यावेळेस हा मुद्दा मी त्यांच्या पुढे मांडणी केली, त्यावेळेस त्यांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं की हे अगोदर का घडलं नाही. एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड, आणि ते लागू होतं काँग्रेस पक्षाला. माणसाचं हयातीत असताना त्यांचं योगदान आणि ते नसताना देखील त्यांचं स्मरण करणं, हे आम्ही जरी त्यांचं ते कर्तव्य समजत नसतील तर आम्ही आमचं कर्तव्य समजतो. आणि त्यामुळंच हा सर्वोच्च मोठा नागरी सत्कारनी चव्हाण साहेबांना सन्मानित करण्यात यावं. अचानक या यशवंत विचारांवरती गेल्या काही दिवसांपासून पण नेमकं तुम्हाला कुणाला टार्गेट करायचं? मला टार्गेट कोणाला, उमेदवार आहेत यशवंत विचाराचा काही संबंध? मला टार्गेट कोणाला करायचं नाही. माझं स्पष्ट मत आहे की ज्यांनी यशवंत विचारांचा संपूर्ण फायदा घेतला त्यांनी आजपर्यंत ही मागणी का केली नाही, काँग्रेस पक्षाने का त्यांना सर्वात मोठा नागरी पुरस्कारांनी का सन्मानित केलं नाही. म्हणजे असं म्हणावं लागेल की स्वार्थ संपला, नंतर आपोआप विसर पडला. यशवंतराव चव्हाण माणूस थोडक्यात शरद पवारांना मानलं जातं, त्यांचे विचार घेऊन शरद पवार पुढे चालतात असं त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं. तुमचा थेट रोग शरद पवारांवर आहे का? की नाही, माझं कोणावरती रोप नाही किंवा रोष नाहीये. हा प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी आपण त्यांना विचारला तर ते जास्त योग्य राहील. कारण की मानसपुत्र यशवंत विचार, मग असं का विचार आलं नाही की त्यांच्या पश्चात त्यांना सगळ्यात मोठा सन्मान, त्यांचा देशातला संपूर्ण भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात यावं. शरद पवार यांची मुंबईसह राज्यातल्या इतर बाजार समित्यांवर असलेली पकड कमकुवत करण्यासाठी त्यांची पकड, आता भ्रष्टाचार झालाय, लोकांचं तिथं त्या ठिकाणी नुकसान झालंय. म्हणजे लोकांनी जे संपूर्ण ज्यांच्यामुळं नुकसान झालंय, म्हणजे लोकांनी शांतच बसायचं असं तुमचं म्हणणं आहे का? आवाज उठवला तर त्यावेळेस असं म्हटलं तुम्ही लोक, मीडिया असं म्हणजे आपण असं म्हणता की लोक त्यांची पकड, वास्तविक ह्याच्यावरती कारवाई व्हावी म्हणून पवार साहेबांनी आग्रही भूमिका घेतली पाहिजे. 1984 साली ज्यावेळेला यशवंतराव चव्हाण साहेबांचं निधन झालं त्यावेळेला ते दिल्लीचे एम्स हॉस्पिटल होते. त्यांना तिथं ऍडमिट केल्यानंतर 2-3 दिवसामध्ये त्यांना योग्य उपचार मिळाला नाही आणि म्हणून त्यांचं निधन झालं. तर याची आम्ही चौकशी करणार अशी शरद पवार साहेबांनी गांधी मैदानावरती काँग्रेसचा प्रचार करताना सांगितलं होतं समस्त सातारकरांना. परंतु त्याच्यावरती त्यांनी नंतर कुठलाच आवाज उठवला नाही. नंतर त्यांनी पुन्हा काँग्रेस, ज्या काँग्रेसवरती त्यांनी आरोप केला होता की त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं,
त्याच पक्षामध्ये नंतर त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर त्यांनी कधीही सुतोवाच या संदर्भामध्ये केलं नाही. तर तो रोख आहे का तुमचा? तो रोल त्याच रोखानं तुम्ही हे सगळं सांगताय? नाही, मी रोख पीक काय नाही, माझं रोख ठोक असतं, रोख पीक काय नाही. मी काही लोकांना स्वभाव असतो, माझा रोखठोक स्वभाव आहे. काही लोकांना सोयीप्रमाणे विसर पडतो, तो त्यांचा स्वभाव आहे. आता मी त्याचं उत्तर देऊ शकत नाही. वास्तविक चौकशी झाली करणार व्हायला पाहिजे, का झाली नाही? मी तर लहान होतो, त्याचं उत्तर संबंधित व्यक्तींना विचारलं तर जास्त उचित ठरेल. बाजार समितीच्या प्रकरणात शशिकांत शिंदे म्हणतात दबावातून कारवाई सुरू आहे, एकाला अटक केली आहे, मी आंदोलन करणार आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूला तुम्ही काही आंदोलन वगैरे करणार आहे का त्यांच्यावर? नाही, एक लक्षात घ्या, म्हणजे हे जे प्रकरण आहे भ्रष्टाचाराचं, हे घोटाळ्याचं जे प्रकरण घडलंय, हे आजचं आहे का? 2013 का 14 साली त्यावेळेस सत्ता कोणाची होती? कोणाची सांगा ना. त्यांची म्हणजे दाबून ठेवण्याचं काम झालं ना, असंच म्हणावं लागेल, नाही तर काय म्हणणार तुम्ही? पण जेव्हा तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करता त्यावेळेस तुम्ही जर काय कुठला घोटाळा केला, कोणी पण जर घोटाळा किंवा गैरव्यवहार जर झाला नसेल, मग तुम्ही हायकोर्टात गेला कशाला? की मला लोकांशी संवाद साधायचा, लोकांपर्यंत पोहोचायचंय, मी आता उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे किंवा करणार आहे, त्यावेळेस जे काय असेल ते. त्यामुळं मला जामीन मिळावा म्हणून, इंग्लिशमध्ये मन आहे गिल्टी कॉन्शियस ट्रिक्स द माइंड. आपलं स्वतःचं मन जेव्हा खातं त्यावेळेस आपण कोर्टात जातो. मी केला नाही ना, मग कोर्टात जायचंच नव्हतं ना. ते म्हणतात आयुक्त कार्यालयाबाहेर मी आंदोलनाला बसणार आहे, निवडणूक मग कोणी थांबवलं का? व्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून तुम्ही काय मी काय करू? शासन जे काय कोर्टाने निर्देश दिले, डिसिजन दिले की प्रोसिजर ऍक्शन, गैरव्यवहार झाला हे सिद्ध झालेलं आहे आणि त्यांच्यावर ऍक्शन घेण्यात यावी. जे कोण संबंधित अधिकारी आहेत ते ऍक्शन घेतील आणि जर घेतली नाही तर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल त्यांच्यावर. मी काय करू? हे काय मी इनिशिएट केलेली हे काय प्रकरण मी इनिशिएट केलेलं नाही. मला माहित पण नाही, मी कधी त्या एपीएमसी मध्ये मला बाहेरनं पाहिलं, पण तिथं आज जायचं काय? मी काय व्यापारी आहे का? भाजीपाला विकणारा व्यापारी? माझा संबंध काय येतो? फक्त एकच संबंध आहे आणि तो प्रत्येक बाबतीत राहणार, म्हणजे लोकांच्या हिताविरुद्ध किंवा भ्रष्टाचार होत असेल त्याच्यामुळे लोकांचं नुकसान होत असेल तर मी नक्कीच आवाज उठवणार. या अगोदर देखील जेव्हा त्या पक्षात असताना सुद्धा मी आवाज उठवलाच, जे चुकीचं ते चुकीचंच आहे. त्यावेळेस तुम्ही लोकांनी पट्ट्या सोडल्या होत्या, उदयनराजेंचं घरचं आहे. मी कोणाला विरोधक मानत नाही, पण निश्चितपणे लोकांच्या हिताच्या विरोधात जर कोण करत असेल तर मी आवाज उठवणार, कोणी पण असू दे. हे जो प्रश्न हा जो मला तुम्ही आता विचारला आहे, मग मी पण तुम्हाला माझा पण एक प्रश्न आहे की या अगोदर का दिला गेला नाही? कोणीतरी कधीतरी मुहूर्त निघाला पाहिजे. आणि अनायशी म्हणण्यापेक्षा ह्या सभेकरता नेमकं योगायोग बघा, नरेंद्र मोदीजी या सातारा जिल्ह्यात येतात आणि सभा सुद्धा चव्हाण साहेबांच्या कर्मभूमीत होते, तर त्या ठिकाणी ती मागणी करणं ही अत्यंत रास्त आहे. आपल्याला प्रत्येक पातळीवर प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पाठबळ दिल्याचं दिसून येतं. मला कोणी पाठबळ दिलं नाही. त्यावेळी भूमाता दिंडीपासून हे झाले होते. दिंडीच्या वेळेला काही संबंध होता इतर याच्यावर, म्हणजे त्या संबंध होता का? त्यावेळी हे काय तुम्हाला हा 10 वर्ष आपण राष्ट्रवादीमध्ये होतो, त्यावेळी एवढा मोठा घोटाळा झालाय.
काही कल्पना होती? नव्हती कल्पना. माहीत असतं तर तेव्हाच आवाज उठवला असता. नरेंद्र मोदींना जो पुरस्कार द्यायचा आहे मग आम्ही त्यावेळेस काय झालं, आम्ही त्याची तयारी देखील आहे. हे संपूर्ण शिवसन्मान पुरस्कार जो आम्ही देणार आहोत, आता या निवडणुकीची संपूर्ण रंगधुमाळी संपल्यानंतर, संपूर्ण एकदा निकाल लागल्यानंतर मग त्यांना त्यांच्या तारीख घेऊन त्यांना मोठा असं त्या पुरस्काराने त्यांना आम्ही सन्मानित नक्कीच करणार आहोत. त्यावेळेस कुठलं तरी म्हणजे त्यावेळेस परदेशी डेलिगेशन किंवा एंगेजमेंट्स असल्यामुळं त्यांना ते जमलं, ते इथे यायला जमलं नाही, म्हणून ते राहून नाही गेलं, पण ते त्यांनी पोस्टपोन केलं. मग इथं नाही होणार, कुठं घ्यायचं तुम्ही सांगा ना. बारामतीला घेऊ. मागणी तुम्ही करताय त्या संदर्भात काही पंतप्रधान मोदींची नाही, त्यांच्या कोणावर बोलणं असं झालं नाही. मागणी आता आम्ही करणार आहोत आणि ते सन्मानित करतील. आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी योगदान दिले त्या सर्वांना सन्मानित केले. यशवंतराव चव्हाण जरी काँग्रेस पक्षाचे असले, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते होते, त्यांना निश्चितपणे त्यांचा सन्मान करणं हे स्वाभाविक आहे, ते करणार. रजिस्ट्रेशन नव्हतीच्या संदर्भात तुम्ही तिथं तुमच्या घराण्याचं योगदान आहे, परंतु नियम डावलून तिथं अध्यक्षपदी पॉलिटिकल लीडर्स विराजमान झाले, तर त्या संदर्भात तुम्ही काय? नाही, मी सांगितलं ना तुम्हाला, एक लक्षात घ्या, त्यावेळेस आमच्या म्हणजे आजोबा आणि आजी साहेब यांनी त्यावेळेस कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील हे त्यावेळेस, मी तर माझा जन्म पण झाला नव्हता, पण जे ऐक्यू आहे, जे मला आजीने सांगितलं त्या असताना त्यांनी सांगितलं की असं आपण त्यावेळेस कर्मवीर अण्णा आले आणि त्यांनी मग असं आपल्या डेव्हलपमेंटचं, लोकांच्या सर्व बहुजन समाजाच्या लोकांच्या मुलांच्या शिक्षणाचा विषय काढला. त्यामुळं आपण सगळं आपल्या कुटुंबाने भरपूर त्या विषयावर आपण हे केलं. आपलं योगदान म्हणण्यापेक्षा आपलं कर्तव्य समजून आपण हे सगळं केलं. आणि आज मला सांगा ना की त्या अण्णांनी त्यावेळेस त्या पहिलं जे सगळ्यात ठळक जे आहे की जी घटनेत जे पहिलं आहे की जो कोण ह्या राज्याचा मुख्यमंत्री असेल तो ह्या रयत शिक्षण संस्थेचा हा पदसिद्ध अध्यक्ष असणार. सरकार कोणाचंही असो, ते का तो मुद्दा का महत्वाचा आहे, तर कुठल्याही प्रकारे राजकारण येऊ नये, लोकांचं बहुजन समाजातल्या दुर्गम भागातल्या लोक राहणाऱ्या लोकांच्या मुलांना शिक्षणाची दालनं खुली व्हावेत. आज काय आपण पाहतो, घटना बदलण्यात आली, प्रायव्हेटायझेशनच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली, उद्या कॅपिटेशन फीज लागू करणार. म्हणजे कुठं काय करायचं ह्याचा पण आपण म्हणजे संबंधितांनी भान ठेवला पाहिजे. तो पाहायला मिळत नाही. तिथं पुन्हा राजकारण येणार. म्हणजे मूळ जो विचार होता अण्णांचा की बहुजन, तो अनेक म्हणजे एवढा म्हणजे पूजनीय असा विचार होता की मुलं बहुजन समाजातले मुलं शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे, त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला पाहिजे. आज तुम्ही त्यांच्या विचारांना सुद्धा त्या असं घाणेरडं कृत्य करून त्यांच्या विचारांना सुद्धा तुम्ही तिलांजली दिली. महेश शिंदे यांनी जो भ्रष्टाचार काढला, त्यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की शिंदे फरार आरोपी आहे. आता कालपासून एक बातमी आता येते की नवी मुंबईचे पोलीस साताऱ्यामध्ये येत आहेत आणि शशिकांत शिंदे यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. जर समजा यदा कदाचित शशिकांत शिंदे यांना अटक झाली तर याचा परिणाम निवडणुकीवर काय होऊ शकतो? नाही, एक लक्षात घ्या, आपण ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या ह्याच्यात एखादा घोटाळा केला किंवा भ्रष्टाचार केला, कोणी असू दे, कायदे सगळे समान आहेत. याचा आणि याचा काही संबंध नाही. आमची कुठं मागणी त्यांना ह्याला अरेस्ट करू नका.
जे कोर्टाने डायरेक्शन दिले, त्या निर्देश दिलेत त्याप्रमाणे ऍक्शन घेतली जाईल, नाही जाईल, घेतली जाणार का नाही हे काळ आणि वेळ ठरवेल. पथक येणार आहे का नाही येणार आहे मी काय त्याचा भाग नाहीये, मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. पण निश्चितपणे आजच्या मितीला त्यांचं नाव तिथं म्हणजे जे कागदपत्र पाहिल्यानंतर त्यांचं नाव त्याच्यात आहे म्हणल्यानंतर आज त्यांचं स्टेटस ॲब्स्कॉन्डिंग किंवा फरार म्हणतो त्यांनी कदाचित मला वाटतं इंटरिम काय इंटरिम बेल त्यांची आहे. ओके, त्याच्या आपल्याला त्याची काय घेणं देणं आणि त्याचा परिणाम काय उलट माझं तर म्हणणं आहे की या संपूर्ण 18,68,000 अप्रॉक्सिमेट म्हणजे जे काही मतदार आहेत या सातारा लोकसभा मतदारसंघात त्यातनं एक दोन पण नाही, एक चारित्र्य संपन्न तुम्हाला व्यक्ती मिळाला नाही का? म्हणजे असं म्हणायचंय काय की अशाच लोकांच्या मधनं तुम्ही आपण यशवंत विचार सांगत अशा लोकांच्यानंच आपण निवड करता, संच मोठा असावा असं मला वाटतं. असं विघ्न म्हणायचं संविधान धोक्यात आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधानात्मक जर कारवाई होत असेल त्याला कारवाई संविधान धोक्यात आहे असं म्हणायचं एका बाजूला संविधानाच्याच माध्यमातून न्यायालय कारवाई करत असेल म्हणजे चुकी असं म्हणणं पण योग्य आहे. एक लक्षात घ्या, अलीकडच्या काळात जेव्हा आपण कुठल्याही लोकांसमोर सामोरे जात असताना जेव्हा आपण ठोस आपल्याला काय लोकांसमोर दाखवता येत नाही किंवा त्यांना सांगता येत नाही की आम्ही हे कामं केले, हे मार्गी लावलं, त्यावेळेस मग लोकांचं संपूर्ण जे काय लक्ष दुसरीकडे वळवायचं की 400 पार म्हणजे हे संविधान बदलणार. संविधानचं खात्मा त्या मागच काँग्रेस पक्षाने केला, इमर्जन्सी लागू केली. कुठल्या बेसवरती कुठल्या हिशोबात मोडतं? ह्याच ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण घटना या देशाची आणि त्यांचे संपूर्ण त्यांचे सहकाऱ्यांनी जे ती सगळे बारकाईने विचार करून जी घटना लिहिली त्या बाबासाहेबांना पाडण्याचं काम काँग्रेसने केलं. आणि त्यामुळं बरंच काय म्हणजे काँग्रेसने काय नाही केलं ही यादी छोटी आहे. काय नाही केलं, हे केलं ते केलं, भ्रष्टाचार हे ते, ती लांब लचक यादी आहे. काय नाही केलं मी पण विचारतो त्यांनी काय शिल्लक काय ठेवलं तर काय नाही करायचं असंच म्हणावं लागेल. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संदर्भातली एक कविता आहे. चव्हाण साहेब गेल्यानंतर त्यांचं जे पहिलं कृष्णाकाठ हे जे आत्मचरित्राचा पहिला भाग प्रसिद्ध झाला त्याच्यानंतर त्यांनी 2 भाग लिहिले होते. एकाचं नाव होतं सागर तळे आणि दुसऱ्याचं नाव होतं यमुना तीर. म्हणजे मुंबईचं राजकारण आणि त्यानंतर दिल्लीतलं राजकारण. परंतु त्यांच्या मृत्यू पश्चात ती जी सगळी लिखित साहित्य जे होते किंवा स्क्रिप्ट म्हणतो आपण ती काही राजकीय मंडळींनी गायब केली कारण त्यांच्या ते अडचणीच होतं. आणि त्यावेळेला काँग्रेसमधल्या ज्येष्ठ ज्यांना काहीतरी स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती त्यांनी अशी त्यावेळेला मागणी केली होती की ते जे काही लिहिलेलं होतं तर ते कोणी गायब केलं तर ह्याची चौकशी झाली पाहिजे. तर त्याच्या संदर्भात पुढं काहीच झालं नाही. या संदर्भात आपल्याला काही आहे का? नाही, निश्चितपणे पुरावे गायब करण्याची परंपरा ही काँग्रेसची पहिल्यापासून आहे. पुरावे सोडून द्या, लोक गायब करण्याची परंपरा काँग्रेसची आहे. तुम्ही जर मी निवडणूक आहे म्हणून बोलतो अशातला भाग नाही. हे सगळं असं घडत नाही. एक लक्षात घ्या, काँग्रेसमध्ये एखादा व्यक्ती जर पुढे जात असेल तर हे कसं म्हणजे हे कोइन्सिडन्स याला म्हणता येत नाही. राजेश पायलट ज्यावेळेस व्यक्ती चांगला होता, विचारवंत होते, चांगलं होतं. अखिल भारतीय AICCचा अध्यक्षपदाचा फॉर्म भरायला निघाले होते, ऍक्सिडेंट झाला. त्याचबरोबर माधवराव सिंधिया हे संपूर्ण त्यांचं बाबा त्यांना काँग्रेसमध्ये त्यांचं जास्त त्यांचं संपूर्ण लोकांनी त्यांना त्यांचं नेतृत्व मान्य करायला लागले. त्यांचा पण ऍक्सिडेंट झाला.
त्याचबरोबर YSR रेड्डी हे सुद्धा काँग्रेसमधलेच होते. ते सुद्धा त्यांच्या परीने संपूर्ण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून ते पॉप्युलर व्हायला लागले. त्यांचा पण ऍक्सिडेंट झाला. म्हणजे मालिका, म्हणजे मी विचार करतोय त्याच्यावरती खरंच विचार करण्यासारखं आहे. आणि ह्या अगोदर सुद्धा तर पाहिलं, गायब पुरावे तर सोडून ते माणसं गायब केलेले आहेत, ते कधी परत दिसलेच नाही. अतिशय गंभीर गोष्ट बोलली की माधवराव शिंदे, राजेश पायलट, YSR, म्हणजे त्याच्यामध्ये काँग्रेसचा हात आहे का? ही माणसं गेली, अपघात झाला, मालिका तुम्ही उच्चारली, गंभीर आरोप होतो. नाही, कोणी केलं, का केलं, पण मला म्हणायचं, माझा प्रश्नच आहे की जोपर्यंत त्यांची जे नाव रूपाला येत नव्हते तोपर्यंत काय झालं नाही. नाव रूपाला आल्यानंतर आपोआप कसं घडत गेलं.